नमस्कार मित्रांनो, फक्त एंटरटेनमेंट घेऊन आलं आहे तुमच्यासाठी एक नवीन मालिका ज्याचं नाव आहे आपला बाप्पा। यामध्ये आपण विविध मंडळांना भेट देणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत नालासोपारा पश्चिम या ठिकाणी आणि आपण भेट देत आहोत अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळ यांना। तर आपल्यासोबत रुपेशजी आहेत। रुपेशजी, सर्वात प्रथम तर स्वागत आहे तुमचं। तर ह्या मंडळाला 25 वर्ष झालेली आहेत आणि हे वर्ष म्हणजे 25वे वर्ष। तर काय सांगाल प्रेक्षकांना आपल्या ह्या प्रवासाबद्दल? नमस्कार, रुपेश चव्हाण मी या मंडळाचा खजिनदार आहे आणि समेळगाव विभागामध्ये हा सर्वात पहिला हे अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळ आहे। गणवर्षोत्सव मंडळ पहिला आहे आणि विशेष आहे असं की ह्या मंडळाची सुरुवात जे म्हणजे संस्थापक आणि अध्यक्ष आहे ते आमचे सलीमभाई मुजावर आहे। म्हणजे एक मुस्लिम व्यक्तीने या गणेशोत्सव मंडळाची सुरुवात केली आणि तेव्हापासूनचं जे आता आहे प्रवास तो अजूनपर्यंत चालू आहे। खूप सुंदर वाटलं हे ऐकून आणि ह्याच्यावरून हे कळतं की समेळपाडा असू दे किंवा वसई विरार, माणसं कुठल्याही जाती धर्माचे असू दे, विचार मात्र एकच आहे माणुसकीचा। दादा, ह्या वर्षाच्या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे? म्हणजे आपले सार्वजनिक कार्यक्रम असतील, मुलांसाठीचे कार्यक्रम, दरवर्षी आम्ही ऐकले की तुम्ही विविध कार्यक्रम ठेवता, या वर्षी काय असे कार्यक्रम आहेत? यावर्षी 25वे वर्ष आहे, त्यानिमित्त आपण 3 आरोग्य शिबिर घेतले आहे। एक आरोग्य शिबिर आहे, त्याच्यानंतर नेत्रचिकित्सा शिबिर आहे, हड्डी आणि मणक्यांचं शिबिर आहे आणि एक फिजिओथेरपी शिबिर आहे। असे टोटल 4 शिबिर आपल्याकडे आहे, ज्यातलं आरोग्य शिबिर आणि नेत्र शिबिर काल झालेलं आहे। निश्चित पुढच्या शनिवारी रविवारी आपलं हाडांचं आणि मणक्याचं तपासणी शिबिर आहे, तसंच एक फिजिओथेरपीचं शिबिर देखील आहे। अच्छा, आणि मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याकडे या वर्षी काय काय आहेत? दरवर्षी जसं असतं तसं म्हणजे निबंध स्पर्धा, अच्छा, चित्रकला स्पर्धा आहे, हस्ताक्षर स्पर्धा, प्लस कॅरम, टेबल टेनिस, चेस या गोष्टी सर्व आहेत आणि लहान मुलांचे म्हणजे जमच्यागोटी वगैरे हे छोटे मोठे खेळ चालू असतात। दादा, जसं की तुम्हाला पण माहिती आहे आणि आम्ही सुद्धा याच विभागात राहतो, आपला हा जो कार्यक्रम आहे जरी 11 दिवसाचा असेल तरी आपला मंडळ जो आहे तो वर्षभर सक्रिय असतो विविध कार्यक्रमामध्ये। ते जे विविध कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये आपण सामाजिक कार्य करतो, जसे आता ही जे आपण शिबिर भरवली त्याच्याप्रमाणे इतरही कार्य करतो, त्याच्याबद्दल जरा प्रेक्षकांना हायलाइट केलं तर? गणपतीच्या अगोदर 1 ते 2 महिन्या अगोदर आपण रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। निश्चित। त्याच्यानंतर आपला नवरात्री उत्सव असतो, सहयोग महिला सेवा मंडळ आणि आपला अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाचे पुरस्कृत असतो तो आपण नवरात्री उत्सव करतो। त्याच्यानंतर दिवाळीमध्ये आपण अनाथ आश्रम, गरजू मुलं जी असतील त्यांना अन्नधान्य वाटप, तसंच त्यांना भेटवस्तू काय जी असतील किंवा फराळ असतील ते आपण ते पुरवतो। 25वं वर्ष आहे आणि सर्व तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मंडळामध्ये तर एकदम उत्स्फूर्त, एकदम जोशाचं वातावरण आहे। तर ह्या वर्षीच्या बाप्पाच्या देखाव्यामध्ये असं काय विशिष्ट आहे जे भक्तांनी आणि लोकांनी खरोखर इथे येऊन पाहिलं पाहिजे? नाही, विशिष्टता आहेत, म्हणजे 25 वर्ष झाले आपण हे करतो आणि या वर्षी आपलं डेकोरेशन पण चांगलं भव्य दिव्य आहे। दरवर्षी असतं पण या वर्षी आपण अजून उत्साहाने केलेलं आहे आणि मूर्ती या वर्षी आपली एक मोठी आहे, 11 ते 11.5 फुटाच्या, म्हणजे दरवर्षापेक्षा या वर्षी असतात। तर मंडळी, हे होते रुपेश सर आपल्या सोबत। तुर्तास तुमची रजा घेतो। आपल्या बाप्पामध्ये अजून असे विविध मंडळांना आपण भेटू, त्यांची मुलाखत घेऊ। तुर्तास नमस्कार, गणपती बाप्पा। धन्यवाद।